मी राजकारण करीत असताना शांतता समितीची सदस्य, दक्षता समितीची सदस्य आणि अनेक लोकांच्या तक्रारी, अनेक लोकांचे प्रश्न घेऊन मी पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा जात होती आणि माझा पोलिसांशी, महाराष्ट्रभरातल्या सर्वच अधिकारी आणि साधारण म्हणजे शिपाई जे पोलीस आहेत त्यांच्याशी सुद्धा चांगले संबंध होते आणि आहेत सुद्धा. मी आज पोलिसाची आई झाली म्हणून नव्हे, तर मी यापूर्वीही पोलिसांच्या संदर्भामध्ये अनेक लेख लिहिलेले आहेत, माझे विचार मांडलेले आहेत. पोलिसांच्या बाबतीत, त्यांच्या कर्तव्याच्या बाबतीत मी वारंवार भाष्य केलेलं आहे. पोलिसांचे खच्चीकरण खूप झालेले आहे हे मला माहीत आहे. मानसिक व शारीरिक दोन्हीही गोष्टीचे त्यांचे खच्चीकरण झालेले आहे. पोलिसांच्या मनाला बळकट करण्याची आज नितांत गरज आहे. काही पोलीस भ्रष्टाचार करीत असतीलही, आपल्या कर्तव्यात कसूर करीत असतीलही किंवा गरीब व अज्ञानी जनतेची फसवणूक करीत असतीलही, त्यांची दिशाभूल करीत असतीलही, पण सर्वच पोलीस वाईट नसतात. सर्वच पोलीस अधिकारी वाईट नसतात, भ्रष्ट नसतात, स्वार्थी नसतात, असं मला माझ्या अनुभवातून निदर्शनास आलेलं आहे. 24 तास ड्युटी करणारा आमचा पोलीस बांधव पुरेशी 8 तास झोप घेऊ शकत नाही. तो वेळेवर पोटभर जेवणही करू शकत नाही. अनेक व्याप व टेन्शनमुळे त्याला शुगर, BP सारख्या बिमाऱ्या लागलेल्या आहेत. याचा विचार शासन व त्यांचे वरिष्ठ अधिकारी करतील काय, की जनता करेल? खुद्द गृहमंत्री तरी या सर्व बाबींकडे लक्ष देतील काय? ज्या जनतेसाठी पोलीस अहोरात्र जागरूक असतात, समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवतात, तो मानवी समाज तरी त्यांच्या असंख्य प्रश्नांसाठी सरकारशी भांडणार का? सगळेच पोलीस भ्रष्ट व नालायक असतात असं म्हणून चालेल का? मी हजारो पोलीस कुटुंबियांचे जे काही त्यांच्या घरचं वातावरण असते किंवा त्यांच्या घरी काय समस्या असतात हे बघितलेले आहे. रात्रंदिवस ड्युटी करून, चोर पकडून, बेड्या ठोकून, उपाशी राहून त्यांना कुणी चांगलं म्हणत नसेल. गुन्ह्याचा तपास करताना बऱ्याच वेळेला त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करावे लागतात. 24 तास ड्युटी असल्यामुळे दिवाळी, दसरा किंवा कोणतेही सण ते आपल्या कुटुंबियांसोबत, फॅमिलीसोबत करू शकत नाहीत. आपल्या लेकरांचे वाढदिवस ते साजरे करू शकत नाहीत. त्यांच्या खाकी वर्दीचा मान सन्मान समाजात, शासन दरबारी झाला पाहिजे. त्यांच्यामुळे जनता बिनधास्त झोपते. पोलिसांमुळे लोक सुरक्षित आहेत. समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं ते काम करतात. भलेही ते कर्तव्याचा पगार घेत असतील, पण त्यांच्यामुळे सर्वजण निश्चिंत जीवन जगतात. म्हणून प्रत्येक नागरिकाने, मग तो स्त्री असो की पुरुष, पोलीस मित्र बनून समाज सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांना मदत करावी. आणि हे काही जयंत्या असतात, सण त्योहार असतात, आता गणपती उत्सव आहे, दुर्गादेवी आता बसणार आहे, अशा या वेळेमध्ये अशा समयसूचकतेचं भान ठेवून जनतेने, लोकांनी पोलिसांना मदत केली पाहिजे. जे काही कायदा आणि सुव्यवस्थेचे नियम आहेत पाळण्याचे, ते नियम आपण पाळले पाहिजे, तो कायदा आपण पाळला पाहिजे. आणि माझं गाव, माझं शहर कसं सुरक्षित राहील, सुव्यवस्थित राहील, याकडे प्रत्येक नागरिकाने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पोलिसांना सहकार्य आपण हे केलं पाहिजे. नमस्कार. जय भीम.